मी एक सांगू का तुम्हाला, 15 दिवसापूर्वी त्या मालेगावला बलात्कार झाला होता. त्या डोंगराळे गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. 3.5 वर्षाची मुलगी होती. मी त्या गावाला भेट द्यायला गेलो होतो, माझं कीर्तन होतं. ती वस्तुस्थिती जर तुम्ही ऐकली ना महाराज, त्याच्या इतका क्रूर मानू या विश्वाच्या पाठीवर जन्माला नसन आला. अहो 3.5 वर्षाचं लेकरू असतं तरी किती मोठं महाराज, कापसासारखं मऊ अंग असतं त्याचं. छोटीशी 3.5 वर्षाची मुलगी आणि त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमाने बलात्कार केला. एवढ्यावर थांबला नाही. ती छोटी करवत असते बघा, ती आपण बारकी करवत असते आपल्या घरात, त्या करवतीनं त्या मुलीचं अंग कापलं. त्यावेळेस तिच्यातून रक्त यायला लागलं. घाबरला म्हणून त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकलं त्यानं, आणि पेट्रोल टाकून जाळलं. त्या मासाचा ज्यावेळेस वास यायला लागला तर या नराधमाने त्या मुलीच्या अंगावर काय टाकला, दगड टाकला तोंडावर आणि तिला ठार केलं. अरे वाईट तर याचं वाटतं गड्यानो, काय झालं काही कळत नाहीये. महाराष्ट्र सरकारला सुद्धा संप्रदायाचा सेवक म्हणून एक विनंती करतो, सरकार लाडक्या बहीण योजना राबवण्याच्या ऐवजी जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर मुलीवर बलात्कार झाले नसते. 1,500 रुपयामध्ये माझ्या मायांना खुश करण्यापेक्षा त्या मुलींना संरक्षण द्या. अरे ते प्रकरण होत नाही तर 7.5 वर्षाच्या मुलीवर एका शिक्षकाने बलात्कार केला नांदेड जिल्ह्यात. का लोक अशी झाली? याचं कारण भीती राहिलेली नाहीये लोकांना. अरे वाईट तर याचं वाटतंय की 3.5-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सुद्धा या महाराष्ट्रात वकील भेटतो. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन असताना कोणाकडे हात केला तर हात तोडला जायचं. या महाराष्ट्रातले लोक आहे आपण. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे बायको म्हणून जरी ठेवली असती तर कोणी काही बोलत होतं का? पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करून पाठवतो तसं त्या मुलीची बोळवण करून तिला पाठवलं. म्हणून तर राजाचं नाव घेतलं की कॉलर टाईट होती, आपली छाती फुगती, असं वागलं पाहिजे.